आपल्या पुण्यामध्ये 20 जुलैला एका तरुणीचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू होतो आणि त्या मृत्यूच्या 1.5 महिन्यानंतर त्या मृत मुलीची आई कंपनी मॅनेजमेंटला एक लेटर लिहिते, ज्या लेटरमध्ये ती हे सांगते की तिच्या मुलीचा मृत्यू वर्क स्ट्रेसमुळे झालेला आहे। एक जापनीज जर्नलिस्ट होती, तिने स्वतःचं आयुष्य संपवलं होतं आणि ज्यावेळेस तिने सुसाईड केली त्याच्या आधीच्या महिन्यामध्ये तिने जवळजवळ 159 तास ओव्हर टाइम केला होता। आजच्या आपण कितीतरी मुली बघतो ज्यांना पीसीओडी, पीसीओएस, थायरॉइड यांसारख्या गोष्टी अगदी कॉमन झालेल्या आहेत। मैं गरीब मरना पसंद करूंगी, मैं गरीब जीना नहीं पसंद करूंगी। खऱ्या आयुष्यातल्या कुठल्याच प्रश्नांची उत्तरं थेट हो किंवा नाही मध्ये देता येत नाहीत। लाईफ ही एक बॅलन्सिंग ऍक्ट आहे। याच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक स्मार्ट ट्रिक सुद्धा सांगणार आहे। तुमच्याकडे वेळ तर असेल खूप रिकामा, पण तुमच्याकडे मेमरीजच नसतील की आयुष्यात आपण जगलोय काय, फक्त ऑफिस साठी काम केलंय। आपली पूर्ण लाईफ मी तुम्हाला या 3 ट्रायंगल मध्ये समजावून सांगतो। माय रिचेस इज लाईफ फॉरएव्हर। माय रिचेस इज लाईफ फॉरएव्हर। आपले एफर्ट्स, आपला वेळ, आपली बुद्धी स्मार्ट पद्धतीने यूज करा आणि ओव्हर टाइम करण्यासाठी तर अजिबातच नका करू। कॉर्पोरेटमध्ये आपण 8 ते 9 तासांपेक्षा जास्त काम नाही केलं पाहिजे आणि मी तुम्हाला हे का सांगतोय तर आत्ताच आपल्या पुण्यामध्ये येरवळामध्ये 20 जुलैला एका तरुणीचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू होतो आणि त्या मृत्यूच्या 1.5 महिन्यानंतर त्या मृत मुलीची आई कंपनी मॅनेजमेंटला एक लेटर लिहिते, ज्या लेटरमध्ये ती हे सांगते की तिच्या मुलीचा मृत्यू वर्क स्ट्रेसमुळे झालेला आहे, वर्क प्रेशरमुळे झालेला आहे आणि अशाच गोष्टी जगभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत। 2013 मध्ये एक जापनीज जर्नलिस्ट होती, जिचं नाव होतं मिवा साडो। तिने स्वतःचं आयुष्य संपवलं होतं आणि ज्यावेळेस तिने सुसाईड केली त्याच्या आधीच्या महिन्यामध्ये तिने जवळजवळ 159 तास ओव्हर टाइम केला होता। तसंच 2018 मध्ये एका मसुरी नावाच्या जापनीज महिलेने स्वतःचं आयुष्य संपवलं होतं आणि अगेन त्याचं कारण सुद्धा वर्क स्ट्रेस हीच गोष्ट होती। आणि अशा असंख्य गोष्टी जापान, कोरिया यांसारख्या देशांमध्ये होतात, आपल्या देशामध्ये होतात। आता ही काही उदाहरणं आहेत ज्या लोकांनी टोकाची पावलं उचलली, पण आपल्याच आजूबाजूला अशी कितीतरी लोक आहेत आपल्याच ओळखीतली जी लोक कॉर्पोरेटमध्ये दररोजचं मरण मरतात। आणि जेव्हा आपण काम ह्या गोष्टीला इतकी प्रायोरिटी देतो आणि खूप जास्त काम करायला लागतो, कॅपॅसिटीपेक्षा, गरजेपेक्षा जास्त काम करायला लागतो ना, त्यावेळेस काय होतं माहिती, त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा आपली पर्सनल लाईफ स्पॉइल व्हायला स्टार्ट होते, आपल्या रिलेशनशिप स्पॉइल व्हायला स्टार्ट होतात, आपल्या काही हॉबीज असतील, आपल्या पर्सनल लाईफ मधले काही इंटरेस्ट असतील, त्या गोष्टी संपायला स्टार्ट होतात आणि आपलं आयुष्य हळूहळू मिनिंगलेस व्हायला स्टार्ट होतं। याच गोष्टीवरती मी आपल्या इंस्टाग्राम वरती एक शॉर्ट व्हिडिओ पण टाकला होता, ज्या व्हिडिओला 3 लाख पेक्षा जास्त व्ह्यूज आहेत, 20,000 लोकांनी जवळजवळ ती गोष्ट शेअर केलेली आहे, 10,000 लोकांनी तो व्हिडिओ लाईक केलेला आहे। या गोष्टीवरून कळतं की कितीतरी लोक या गोष्टीशी रिलेट करू शकतात, कॉर्पोरेटमध्ये त्यांना किती प्रेशर आता सहन करावं लागतं आणि या ओव्हरवर्कचा एक सगळ्यात मोठा परिणाम आपल्या हेल्थवर सुद्धा घडत असतो। आजच्या आपण कितीतरी मुली बघतो ज्यांना पीसीओडी, पीसीओएस, थायरॉइड यांसारख्या गोष्टी अगदी कॉमन झालेल्या आहेत। ऑन द अदर हँड मुलांचा पण तोच विषय आहे, त्यांना ओबेसिटी, अर्ली एज मध्ये बॅक पेन, डोळ्यांचे त्रास सतत स्क्रीन समोर बसून आणि या सगळ्या वर्क स्ट्रेस मधून अल्कोहोल, स्मोकिंग, ऍडिक्शन लागणं, या सगळ्याच गोष्टी खूप कॉमन झाल्यात। पण आजच्या व्हिडिओमध्ये अर्थात मी हेल्थ या अँगल वरती खूप जास्त नाही बोलणार आहे। आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे वर्कलोड, फायनान्स म्हणजे पैसा, कारण त्याच्यासाठी सगळं चालू आहे, आणि तिसरी गोष्ट पर्सनल लाईफ। याच्यामध्ये आपण नेमका बॅलन्स कसा साधू शकतो आणि त्यासाठी आपण काय केलं पाहिजे जेणेकरून आपण आपल्या लाईफ मधला मिनिंग टिकवू शकू, इसेन्स टिकवू शकू आणि एक फुलफिलिंग आयुष्य सुद्धा जगू शकू। आता आपण ओव्हरवर्क जेव्हाच करतो किंवा खूप जास्त ओव्हर टाइम करतो, स्ट्रेस घेऊन मरमर काम करतो, त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय तर पैसा। आणि पैशांविषयी आपल्या कॉमन लोकांची थिंकिंग काय असते हे तर आपल्याला माहितीच आहे, पण आपण बघूयात की ज्या लोकांनी पैसा कमवलेला आहे किंवा ऑलरेडी ज्यांनी ही सगळी जर्नी केलेली आहे त्या लोकांचा पैशांविषयीचा विचार काय असतो। यासाठी सगळ्यात पहिलं उदाहरण आपण बघूयात चार्ली मंगर यांचं। चार्ली मंगर हे वॉरेन बफेट यांचे बिझनेस पार्टनर आहेत आणि ते पैशांविषयी काय म्हणतात तुम्हीच ऐका। I did not intend to get rich. I wanted to get independent. यानंतर तापसी पन्नू जेव्हा राज शर्मानेच्या पॉडकास्ट मध्ये आली होती तेव्हा ती सुद्धा असंच काहीतरी बोलली होती, ते सुद्धा तुम्ही ऐका। ऑपोजिट मेरे से वो ऐसे खर्च करते हैं सोच सोच के कि मतलब अपने साथ पैसे लेके ही जाएंगे। मैं गरीब मरना पसंद करूंगी, मैं गरीब जीना नहीं पसंद करूंगी। तापसी पन्नू आता काय म्हणाली की मैं गरीब मरना पसंद करूंगी लेकिन गरीब जीना नहीं पसंद करूंगी। आपण जे कॉमन लोक असतो ना ते पैसा साठवण्याचा प्रयत्न करतो, कारण आपल्याला मोठं घर घ्यायचं असतं, कारण आपल्याला मोठा बंगला बांधायचा असतो, मोठ्या गाड्या घ्यायच्या असतात आणि पुढे जाऊन श्रीमंत व्हायचं असतं आणि त्याच्यासाठी आपण आजचं आयुष्य जगणं सोडून द्यायला लागतो।
आय नो की तुमच्यापैकीच खूप लोक म्हणतील याच्या आधीचे 50 व्हिडिओ तर तू सेव्हिंग वरतीच बनवलेले आहेत, इन्व्हेस्टमेंट वरतीच बनवलेले आहेत आणि या व्हिडिओमध्ये त्यापेक्षा काहीतरी वेगळीच गोष्ट सांगतोय. पण बघा, खऱ्या आयुष्यातल्या कुठल्याच प्रश्नांची उत्तरं थेट हो किंवा नाही मध्ये देता येत नाहीत. लाईफ ही एक बॅलन्सिंग ऍक्ट आहे. इथं आपल्याला प्रत्येक पावलावरती बॅलन्स करतच चालावं लागतं. आणि आता या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण बॅलन्स विषयीच बोलणार आहेत. या सगळ्या गोष्टींचा बॅलन्स कसा साधायचा आहे जेणेकरून आपली पर्सनल लाईफ पण हॅपी राहील आणि प्रोफेशनल लाईफ मध्ये आपल्या लाईफच्या फायनान्शियल एस्पेक्ट मध्ये पण आपण ग्रो करत राहू. तर एक इंटरेस्टिंग स्टडी झाला होता ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या इन्कम ग्रुप मधल्या 1000 लोकांना हा प्रश्न विचारला होता, तुम्ही स्वतःला हॅपीनेस मध्ये 0 to 5 यामध्ये किती रेट कराल. तर त्या सर्वे मधून इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन ही समोर आली. त्या 1000 लोकांची ऍव्हरेज हॅपीनेस रेटिंग ही कुठेतरी 2.6 to 2.8 या दरम्यान होती. म्हणजे इव्हन 3 पण नव्हती. या सर्वे मध्ये ज्यांनी स्वतःला कमी हॅपीनेस रेटिंग दिली होती ना, त्याच्यामध्ये 2 कॅटेगरीतले लोक होते. जी लोक $1500 पेक्षा कमी वर्षाला कमवायची त्या लोकांनी पण स्वतःला कमी रेट केलं होतं. ज्या लोकांचं इन्कम $6000 पेक्षा जास्त होतं इयरली त्या लोकांनी सुद्धा स्वतःला कमी रेटिंग दिली होती. याचा अर्थ कमी पैसे कमवणारी लोक पण हॅपी नव्हती आणि जास्त पैसे कमवणारी लोक सुद्धा हॅपी नव्हती. या दोघांच्या मध्ये एक स्वीट स्पॉट आहे ज्या फायनान्शियल कंडिशन मध्ये लोक जास्त हॅपी आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या 5 गोष्टी सांगणार आहे ना त्या डाय विथ झिरो या बुक मधून घेतलेल्या आहेत, ज्या खूप इम्पॉर्टंट आहेत आपल्याला वर्क लाईफ बॅलन्स राखण्यासाठी आणि आपली पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ दोन्ही गोष्टी व्यवस्थितपणे मॅनेज करण्यासाठी. आणि याच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक स्मार्ट ट्रिक सुद्धा सांगणार आहे, जी ट्रिक मी स्वतः यूज करतोय आणि हजारो लोकांना त्या ट्रिकने मदत केलेली आहे त्यांच्या करिअर मध्ये ग्रो करण्यासाठी. या बुक मधला पहिला पॉइंट आहे इन्व्हेस्ट इन एक्सपिरियन्सेस. तर सतत फक्त काम नका करू, ओव्हर टाइम आणि ओव्हर वर्क नका करत बसू, तर लाईफचा एक्सपिरियन्स घ्यायला पण शिका, लाईफ जगायला पण शिका. एक खूप फेमस नर्स आहेत, ब्रॉनी वियर त्यांचं नाव आहे, ज्यांचं बुक पण आहे 5 रिग्रेट्स ऑफ डाईंग नावाने. त्यांनी एका पॉडकास्ट मध्ये सांगितलं होतं की त्यांचे पेशंट्स जे डेथ बेड वरती असायचे ना, मृत्यूच्या बेडवरती असायचे, त्यावेळेस त्यांचे सगळ्यात मोठे रिग्रेट काय असायचे. I wish I hadn't worked so hard. एक तर सगळ्यात पहिला मोठा रिग्रेट असायचा की कदाचित जर माझं आयुष्य मी माझ्या मनाप्रमाणे जगू शकलो असतो तर. दुसरा रिग्रेट असायचा की आयुष्यामध्ये जर मी कमी काम केलं असतं तर. आणि असे वेगवेगळे 5 सगळ्यात महत्वाचे रिग्रेट त्यांनी सांगितलेले जे लोकांना त्यांच्या मृत्यूच्या बेडवरती असायचे. पण त्या लोकांपैकी कोणालाच या गोष्टीचा रिग्रेट नव्हता की मी आयुष्यात अजून पैसे का कमवले नाहीत. ही गोष्ट काय सांगते की आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात आपण किती पैसे कमवले ही गोष्ट जास्त मॅटर नाही करत, तर आपण आयुष्यात अनुभव काय घेतले, आपण आपल्या फॅमिलीला टाइम दिला का, आपल्या मित्रांना टाइम दिला का, या गोष्टी सगळ्यात जास्त मॅटर करतात. म्हणून आपण मेमरी डिव्हिडंड मध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे. मेमरी डिव्हिडंड म्हणजे काय, तर आठवणी तयार करणं. आणि आठवणी कोणासोबत बनतात नॉर्मली, तर आठवणी सगळ्यात जास्त आपल्या माणसांसोबतच बनवू शकतात, कारण आपण एक सामाजिक प्राणी आहे माणूस म्हणून. आणि आपल्यासाठी आपली फॅमिली, आपले मित्र, आपले रिलेटिव्ह, आपल्या जवळची जी काही स्पेसिफिक लोक आहेत ती खूप जास्त इम्पॉर्टंट असतात आणि त्यांच्या सोबत राहून त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करूनच आपल्या आठवणी बनवू शकतात. आणि कामापासून ज्या आठवणी तयार होतील किंवा तुमच्या कामाविषयी ज्या गोष्टी तुम्हाला लक्षात राहतील ना, त्या सुद्धा तिथले कलिग्स, तिथले मित्र याच्याविषयी जास्त असतील. आणि तुम्ही कामाविषयी खूपच जर पॅशनेट असाल तर त्यापैकी थोड्याफार आठवणी तुम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये राहतील. त्यामुळं छोट्या छोट्या गोष्टी आपण करू शकतो, खूप जास्त पैसे त्याच्यासाठी लागत नाहीत. उदाहरणार्थ संध्याकाळचं डिनर पूर्ण फॅमिलीने एकत्र घ्यायचं, ही छोटीशी गोष्ट आहे पण खूप इम्पॉर्टंट आहे. तिथे तुमचं कम्युनिकेशन होईल, एकमेकांचे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा काही गोष्टी असतील तर त्या बोलल्या जातील. 3 महिन्यातून 6 महिन्यातून मिनिमम एखादी फॅमिली ट्रिप झाली पाहिजे, मित्रांसोबत एखादी ट्रिप वर्षभरामध्ये झाली पाहिजे. या छोट्या छोट्या गोष्टी करून आपण आयुष्यामध्ये मेमरीज क्रिएट करू शकतो. आणि ट्रॅव्हल ही एक अशी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मेमरीज क्रिएट करता येऊ शकतात, कारण आपण त्याच घरातल्या आणि त्याच एका त्या स्पेसिफिक सर्कल मधल्या वातावरणामध्ये आपण नसतो, आपण वेगळं जग बघत असतो. आणि त्यावेळेस आपल्या सोबतची माणसं असतील, आपल्या जवळची माणसं असतील तर त्याच्यातून आपल्या आठवणी क्रिएट होतात. आणि या सगळ्या गोष्टी करून आपण जेव्हा एक्सपिरियन्सेसने समृद्ध होऊ, अनुभवाने समृद्ध होऊ, त्यावेळेस आपली पर्सनल लाईफ मेंटेन होईल. आणि कामासाठी तेवढाच वेळ द्या जेवढा देणं गरजेचं आहे. 8 ते 9 तास दिवसाचे. वीकेंड्सला काम करू नका किंवा तुमच्या फॅमिली टाइम मध्ये पण काम करू नका. आजपासून ही गोष्ट ठरवून घ्या, जेवढी प्रायोरिटी आणि जेवढा इम्पॉर्टन्स तुम्ही तुमच्या कामाला देताय, प्रोफेशनल लाईफला देताय, तेवढाच जास्त इम्पॉर्टंट तुम्ही तुमच्या पर्सनल लाईफला, तुमच्या फॅमिलीला आणि तुमच्या फ्रेंड्सला देणार आहात. दुसरी गोष्ट जी या बुक मध्ये सांगितलेली आहे ती म्हणजे डोंट वेट फॉर ओल्ड एज. आपण बघा आयुष्यातल्या खूप महत्वाच्या गोष्टी डिले करत राहतो. म्हणजे आपण असा विचार करतो की आज मला खूप मेहनत करायची, खूप पैसे कमवायचे, कारण वयाच्या 40
मध्ये मला स्वतःचं घर घ्यायचंय आणि ते सुद्धा बाय कॅश, किंवा आता मी जास्त मित्रांना भेटणार नाही, आता मी जास्त एन्जॉय करणार नाही, ट्रॅव्हल करणार नाही, कारण की आता मला मेहनत करायची, पैसे कमवायचे, जेणेकरून माझी उद्याची लाईफ जास्त बेटर होऊ शकेल आणि सुखी होऊ शकेल. असंच आपण खूप महत्वाच्या गोष्टी पोस्टपोन करत राहतो उद्यावरती आणि आज स्ट्रेस चूज करतो, आज ओव्हरवर्क करणं चूज करतो. आणि आपण जे भारतीय लोक आहे ना त्यांच्याविषयी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आपण सतत दुर्लक्षित करत राहतो ती म्हणजे आपली हेल्थ. आज मी एक्सरसाइज नाही करू शकत कारण माझ्याकडे वेळच नाहीये, आज माझ्याकडे खूप काम आहे, मेंटल हेल्थ कडे, स्पिरिच्युअल हेल्थ कडे लक्षच देणार नाही कारण आज मला मेहनत करायची आणि उद्या सगळ्या गोष्टी करायच्यात किंवा पुढच्या लाईफ मध्ये सगळ्या गोष्टी करायच्यात. आणि असा विचार करत करत आपण आयुष्यातले खूप महत्वाची वर्ष वाया घालवतो. म्हणून इथं गरजेचं आहे जर का तुम्हाला एक चांगली आणि बॅलन्स लाईफ हवी असेल ना तर काही गोष्टी आत्ताच प्रायोरिटाइज करायला स्टार्ट केल्या पाहिजेत आपण. जसं की आपली हेल्थ, आपली फिजिकल हेल्थ, आपली मेंटल हेल्थ, स्पिरिच्युअल हेल्थ, इव्हन सोशल हेल्थ, या सगळ्या गोष्टी प्रायोरिटाइज करायला स्टार्ट केल्या पाहिजेत. आपल्या फिजिकल हेल्थसाठी मिनिमम दिवसातले 30 मिनिट द्यायचे. ही एक अशी सवय बनवून घ्या जशी तुम्हाला दिवसातनं 3 वेळेस भूक लागते ना तसं तुम्हाला सकाळी उठल्यानंतर एक्सरसाइज करायची इच्छा झाली पाहिजे किंवा ती हॅबिट तुमच्या माइंडला आणि बॉडीला लागली पाहिजे. आणि एक्सरसाइज करायचं म्हणजे जिमच केली पाहिजे, योगच केला पाहिजे, क्रिकेटच खेळलं पाहिजे असं काही नाही. तुम्हाला जे आवडते ते करा, बॅडमिंटन खेळा, टेबल टेनिस खेळा, ट्रेकला जा, किंवा काहीच करायचं नसेल तर ऍटलीस्ट 30 मिनिटाचा चांगला वॉक घ्या. ऍटलीस्ट एवढं करण्याची सवय लावून घ्या आणि काही गोष्टींना आत्ताच प्रायोरिटी द्या. कधीतरी मित्रांसोबत बसत जा, फॅमिली सोबत क्वालिटी टाइम स्पेंड करण्याची सवय आत्ताच लावून घ्या. तेव्हाही लॅपटॉप घेऊन ऑफिसचे रिपोर्ट्स तयार करत नका बसू कारण तुम्ही तुमच्या आयुष्यातला हॅपीनेस पोस्टपोन करत राहाल आणि मग एका वेळेच्या नंतर तुमच्याकडे वेळ तर असेल खूप रिकामा पण तुमच्याकडे मेमरीजच नसतील की आयुष्यात आपण जगलोय काय, फक्त ऑफिस साठी काम केलंय, हे असं होऊन जाईल. त्यामुळं तुमची फॅमिली, तुमचे मित्र, तुमचे जवळची लोक आणि त्याहून जास्त तुमची स्वतःची हेल्थ या गोष्टींना प्रायोरिटी द्या. एका वयाच्या नंतर आपल्याला काही गोष्टी कमवायच्या आहेत, एका वयाच्या नंतर आपल्याला बंगला घ्यायचा आहे, एका वयाच्या नंतर आपल्याला गाडी घ्यायची आणि एका वयाच्या नंतर सगळं काही करायचंय. या गोष्टीवरती लाईफ नाही चालणार आहे. ज्या गोष्टी पुढे घडायच्या त्या घडतील पण आज आत्ता काय करणं गरजेचं आहे हे आपण डिसाईड केलं पाहिजे आणि त्या गोष्टी त्या वे मध्ये प्रायोरिटाइज करायला शिकल्या पाहिजेत. आणि याच गोष्टीच्या थोडंसं रिलेटेड थर्ड पॉइंट आहे जो या बुक मध्ये सांगितलेला आहे, यू शुड स्पेंड मोर इन युअर 20s. म्हणजे आपण आपल्या 20 वर्ष ते 30 वर्ष या 10 वर्षांमध्ये स्वतःवरती सगळ्यात जास्त पैसे खर्च केले पाहिजेत. आपली पूर्ण लाईफ मी तुम्हाला या 3 ट्रँगल मध्ये समजावून सांगतो. सगळ्यात पहिला ट्रँगल आहे जो आपल्या 20 ते 30 वर्षांच्या वयातला आहे, जिथं आपल्याकडे आपली हेल्थ चांगली असते, आपल्याकडे बऱ्यापैकी वेळ असतो पण आपल्याकडे पैसे कमी असतात. नंतर दुसरा ट्रँगल आहे 30 ते 60 वर्ष या वयाच्या दरम्यानचा. या वयामध्ये आपण चांगले पैसे कमवत असतो त्यामुळे पैसे असतात आपल्याकडे, त्यातल्या त्यात आपली हेल्थ सुद्धा अजून चांगली असते पण आपल्याकडे वेळेची कमी असते कारण आपल्याकडे फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी झालेले असतात, त्यांना टाइम द्यायचा आहे, त्यांच्यासाठी बऱ्याचशा गोष्टी करायच्या आणि करिअर पण पीक पॉइंटला असतं त्यामुळे तिथेही वेळ द्यायचा आहे. आणि थर्ड ट्रँगल 60+ एज मध्ये आपल्याकडे पैसा भरपूर असतो, आपल्याकडे वेळही भरपूर असतो कारण आपण रिटायर झालेलो असतो, तेव्हा आपल्याकडे हेल्थच नसते, तेव्हा आपल्याकडे कॅपॅसिटीज उरत नाही की आपल्याकडे असलेला पैसा पण आपण एन्जॉय करू शकू. हे 3 ट्रँगल आपले पूर्ण लाईफ डिफाईन करतात. आणि म्हणून या तिघांपैकी बेस्ट ट्रँगल कुठला आहे जिथे आपण स्वतःवरती इन्व्हेस्ट केलं पाहिजे, स्वतःसाठी काहीतरी करू शकतो, तो ट्रँगल ऑब्व्हियसली तुमच्या 20s मधला ट्रँगल आहे जिथे भले तुम्ही पैसे कमी कमवताय पण त्या कमवलेल्या कमी पैशांमधले मॅक्झिमम पैसे आपण स्वतःवरती, स्वतःच्या ग्रोथवरती, स्वतःचे एक्सपिरियन्सेस डेव्हलप करण्यासाठी, अजून आपली दुनियादारीची समज वाढवण्यासाठी खर्च केले पाहिजेत. भरपूर लोकांना भेटलं पाहिजे, भरपूर आपलं नेटवर्क ग्रो केलं पाहिजे, चांगले चांगले फ्रेंड्स बनवले पाहिजेत वेगवेगळ्या फील्ड मधले. जसं तुम्ही जर कॉर्पोरेट मध्ये काम करताय तर तुमचे मित्र एखादा म्युझिशियन पाहिजे, एखादा सिंगर पाहिजे, एखादा डान्सर पाहिजे, एखादा पॉलिटिशियन पाहिजे, एखादा सोशल वर्कर पाहिजे. या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही कराल, व्हरायटी ऑफ थिंग्स तुम्ही 20s मध्ये ट्राय कराल तर तुम्ही त्या हॅबिट्स डेव्हलप कराल जिथं तुमची पर्सनल लाईफ स्ट्रॉंग होईल. आणि इव्हन तुम्ही कॉर्पोरेट मध्ये जरी काम करत असाल तरी पण तुमचं हे सर्कल असेल, तुमचं हे नेटवर्क असेल ज्या माध्यमातून तुम्ही लोकांशी टच मध्ये आहात, ज्या माध्यमातून तुम्ही तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये पण काही गोष्टी करताय, तिथे तुम्ही प्रायोरिटी देताय. म्हणून आपल्या 20s मध्ये सगळ्यात जास्त पैसा आणि आपला वेळ हा स्वतःवरती इन्व्हेस्ट करण्याची गरज आहे. इव्हन एक बिलियनर आहेत त्यांनी सुद्धा हीच गोष्ट सांगितलेली आहे जी त्यांना त्यांच्या आईने सांगितली होती. आपल्या 20s मध्ये सर्व काही ट्राय केलं पाहिजे, व्हरायटी ऑफ थिंग्स आपण ट्राय करण्याची गरज आहे. आपल्या 30s मध्ये म्हणजे 30 ते 40 या वयाच्या दरम्यान आपल्याला समजून घ्यायचं की मला आयुष्यामध्ये नेमकं काय करायचं आणि कुठल्या गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. कारण की आपण 20s मध्ये खूप काही ट्राय केलेलं असतं त्यामुळे हा डिसिजन घेणं आपल्याला आपल्या 30च्या स्टार्टिंगलाच सोपं जाईल. आणि त्यानंतर लेट 30s मध्ये आणि अर्ली 40s मध्ये आपण त्या गोष्टीतून भरपूर पैसा कमवला पाहिजे जेणेकरून आपली पुढची लाईफ बॅलन्स होऊ शकेल आणि पुढची लाईफ आपण फायनान्शियली ऍटलीस्ट खूप जास्त स्ट्रगल करणार नाही. इव्हन मिशिगन युनिव्हर्सिटी मध्ये विलियम चॉपिक यांनी एक स्टडी केला होता ज्यामध्ये त्यांना ही गोष्ट लक्षात आली होती की आपल्या अर्ली एज मधल्या ज्या चांगल्या मेमरीज असतील, आपल्या चांगल्या आठवणी असतील ना, त्यांचं रिलेशन आपण आपल्या 60+ एज मध्ये हॅपी राहण्याशी आहे. जर का समजा तुम्ही चांगल्या आठवणी तयार
केले असतील, भरपूर मित्रांना भेटला असेल, एक कन्स्ट्रक्टिव्ह आणि कॉन्क्रीट लाईफ आधीच जगला असेल ना, तर त्याच्या मेमरीज तुमच्याकडे इतक्या चांगल्या आणि स्ट्रॉंग असतात, तुम्हाला त्या आठवणींच्या आधारावरती चांगली हॅपी आणि हेल्दी लाईफ जगता येऊ शकते. म्हणून जोपर्यंत यंग आहात, जोपर्यंत तुमच्याकडे ती मेंटल फ्लेक्झिबिलिटी आहे की तुम्ही लाईफ मध्ये एक्स्ट्रा रिस्क घेऊ शकता, एक्स्ट्राचे थोडेसे एफर्ट आणि एनर्जी देऊ शकता कुठल्याही गोष्टींसाठी, तोपर्यंत मॅक्झिमम गोष्टी ट्राय करा. स्वतःला वेळ द्या, काहीतरी अजून एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न करत राहा. फक्त कॉर्पोरेट वर्ल्डच्या पलीकडचं आणि कामाला फक्त कामाच्या ठिकाणी ठेवा. नंबर 4, जी चौथी गोष्ट या बुक मध्ये सांगितलेली आहे ती गोष्ट आहे शिफ्टिंग आवर माइंडसेट टुवर्ड्स रिचेस. श्रीमंतीविषयी आपले विचार बदलणं. बॉब मार्ले नाव ऐकले तुम्ही? नसाल ओळखत तर मी तुम्हाला सांगतो. बॉब मार्ले हा एक फेमस सिंगर आणि गिटारिस्ट आहे, ज्याने बम भोलेनाथ हे फेमस सॉन्ग पण गायलेले. त्याला जेव्हा एका रिपोर्टरने विचारलं की तू तुझ्या म्युझिक मधून भरपूर पैसे कमवत असशील, भरपूर प्रॉपर्टी कमवलेली असेल, तर तुला तुझ्या श्रीमंतीविषयी काय वाटतं, तेव्हा त्याचं उत्तर काय होतं हे आपण ऐकलं पाहिजे. Are you a rich man? When you mean rich, what you mean? Do you have a lot of possessions? A lot of money in the bank? Position make you rich? I don't have that type of richness. My richness is life forever. माय रिचेस इज लाईफ फॉर एव्हर. म्हणजे काय, जेव्हा त्याने एवढा मोठा पैसा पण कमवला, पॅशन फॉलो केलं, सगळ्या गोष्टी केल्या, आणि तरी सुद्धा तो सांगतोय की लाईफ एक्सपिरियन्स करणं, ती जगणं ही खरी श्रीमंती आहे. फक्त पैसा आणि प्रॉपर्टी गोळा करणं ही श्रीमंती नाहीये. अर्थात मी या मताचं पण नाहीये की आपण प्रॉपर्टी कमवलीच नाही पाहिजे, पैसा कमवलाच नाही पाहिजे. एका वेळेमध्ये पैशामुळे आपली लाईफ थोडीफार इझी होऊ शकते, ते आपण केलं पाहिजे. स्वतःसाठी पैसा कमवलाच पाहिजे, फॅमिलीसाठी पैसा कमवलाच पाहिजे, पण नॉट ॲट द कॉस्ट ऑफ पर्सनल लाईफ. आपल्याला दोन्ही गोष्टी बॅलन्स करून चालावं लागतील. ही सुद्धा लाईफची एक अदर साइड आहे. फक्त कॉर्पोरेट वर्क किंवा एक टिपिकल आणि हेक्टिक रुटीन असतं ना, तेवढीच लाईफ नाहीये. मे बी आपल्यापैकी सगळीच लोक पॅशन फॉलो करून पैसे कमवू शकू, इथपर्यंत ते पॅशन नाही फॉलो करणार किंवा त्यांच्यासाठी ती गोष्ट शक्य होणार नाही. पण ऍटलीस्ट आपण अशा गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत, त्याच्यासाठी वेळ दिली पाहिजे, त्याच्यासाठी एनर्जी दिला पाहिजे, कारण त्या गोष्टींमुळे आपल्या लाईफ मधला मिनिंग टिकून राहील. त्या गोष्टींमुळे आपली लाईफ अनुभवाने सुद्धा समृद्ध होईल पैशांसोबतच. आणि नंबर 5, पाचवी गोष्ट जी या बुक मध्ये सांगितलेली आहे. आता एवढ्या सगळ्या गोष्टी त्या सांगितल्या तुम्हाला की तुमच्या 20s मध्ये सगळ्यात जास्त पैसे खर्च केले पाहिजेत, आपण मेमरी डिव्हिडंड मध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे, किंवा श्रीमंती विषयीचा आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. पण मग ऍक्शन प्लॅन काय? आपली सॅलरी, आपली सेव्हिंग आणि आपलं एक्सपेंडिचर यामधला बॅलन्स प्रॅक्टिकली कसा सांभाळला जाऊ शकतो, ही गोष्ट प्रत्येकासाठी व्हॅरी करते, डिपेंड करते. आपण आपले पर्सनल फायनान्सेस कसे मॅनेज करू शकतो, किती आपले खर्च आहेत, यावरून त्या गोष्टी ठरवल्या जाऊ शकतात. पण एक कॉमन पर्सनल फायनान्सचा फॉर्म्युला आहे जो वर्ल्ड वाईड ऍक्सेप्ट केला जातो, आणि माझ्याच व्हिडिओमध्ये ती गोष्ट मी कितीतरी वेळेस रिपीट केलेली आहे. याचा अर्थ तो फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे, जो सगळ्यांसाठी थोड्याफार प्रमाणामध्ये प्लस मायनस करून लागू होऊ शकतो. तो म्हणजे 50, 30 आणि 20 चा रूल. ज्यावेळेस आपल्या हातामध्ये सॅलरी येईल, लेट से तुम्ही आता 50,000 कमवताय दर महिन्याला, तर त्या 50,000 मधले 50% म्हणजे 25,000 रुपये तुम्ही तुमच्या गरजांसाठी खर्च केले पाहिजेत. 30% म्हणजे 15,000 रुपये तुम्ही तुमच्या वॉन्ट्स अँड डिझायर्स वरती म्हणजे इच्छा आणि आकांक्षांवरती खर्च केले पाहिजेत. 20% अमाऊंट आपल्या फ्युचर लाईफ साठी सेव्ह केली पाहिजे, इन्व्हेस्ट केली पाहिजे. आता हा फॉर्म्युला जर तुम्ही व्यवस्थितपणे बघाल तर आपण आता जेवढे कमवतोय त्यातले ऑलमोस्ट 80% आपण आजची लाईफ जगण्यासाठी स्पेंड करतोय. जिथं आपल्या बेसिक गरजा आहेत, जे आपल्याला खर्च करावेच लागतात, ते 50% मध्ये करायचे, आणि उरलेल्या 30% अमाऊंट मध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या. नॉट मॅन्डेटरी की तुम्हाला मेमरीज बनवण्यासाठी पॅरिसलाच गेलं पाहिजे, युएसलाच गेलं पाहिजे किंवा दुसरीकडेच कुठेतरी गेले पाहिजे. तुम्ही तुमच्याकडे जेवढं बजेट आहे, तुमच्याकडे जे काही पैसे आहेत आज, त्यामध्ये पण एक चांगली लोकल ट्रिप करू शकता. आपल्या महाराष्ट्रात पकडायचं तर तुम्ही कोकण सारख्या ठिकाणी जाऊ शकता, नाहीतर तुम्ही मनाली, शिमला या ठिकाणी जाऊन चांगल्या मेमरीज क्रिएट करू शकता. जर का तुम्ही एखादी स्पिरिच्युअल व्यक्ती असाल, भारत हे तर स्पिरिच्युअल प्लेसेसचं किंवा आध्यात्मिक ठिकाणांचं माहेरघर आहे, जिथं तुमच्या मनाला शांतता भेटेल, एक नवीन ऊर्जा भेटेल, अशा ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. त्यापेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे आपल्या भारतीय संस्कृतीत आहे, जे आपल्या कल्चरनेच आपल्याला सगळ्यात मोठं दान दिलेलं आहे ना, जिथं आपण आपल्या मेमरीज क्रिएट करू शकतो, जिथं आपण आपली लाईफ बॅलन्स करण्याचा प्रयत्न करू शकतो, ते म्हणजे आपले सण आणि उत्सव. भारतीय संस्कृतीमध्ये दर 1-2 महिन्याला काहीतरी येत राहील, जिथं तुम्हाला सेलिब्रेट करण्याचा चान्स मिळेल, जिथं तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत टाइम स्पेंड करू शकता. त्या गोष्टी आपण आनंदाने केल्या पाहिजेत, आणि या सगळ्या गोष्टींसाठी खूप जास्त पैशांची गरज नाहीये. तुम्ही जर का हा 50, 30, 20 चा फॉर्म्युला कितीही कुठल्याही पेमेंटसाठी लावला, मी पाठीमागे आताच व्हिडिओ पण बनवला होता की फक्त 30,000 रुपये जर का तुम्ही महिन्याचे कमवत असाल, तर त्यातूनही हा सेम फॉर्म्युला यूज करून तुम्ही लॉंग टर्म मध्ये पैसे पण कसे कमवू शकता आणि आजची लाईफ पण कशी बॅलन्स ठेवू शकता, ही गोष्ट सुद्धा मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितली होती. तर अशा पद्धतीने जर का तुम्ही तुमचा पर्सनल फायनान्स मॅनेज करायला शिकलात, आणि आपल्याकडे जी काही कॅपेबिलिटी आहे, जे काही पैसे आहेत, त्या पैशातून एक चांगली आणि
बॅलन्स लाईफ जगायचा प्रयत्न केला तर याच्यातून आपण कॉर्पोरेट मधला स्ट्रेस कमी करू शकतो आणि ही आपली जी सगळी लाईफ झेंडवायला लागलेली आहे ना त्या फक्त कामाच्या नादामध्ये त्यातून पण आपण वाचू शकतो. तर या 5 गोष्टी होत्या ज्या करून आपण आपल्या पर्सनल लाईफ मधला मिनिंग टिकवू शकतो, आपली लाईफ जास्त फुलफिलिंग आणि जास्त वर्दी बनवू शकतो. मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं ना की तुमची प्रोफेशनल लाईफ किंवा फायनान्शियल लाईफ पण जी आहे त्यात सुद्धा ग्रो करणं आपल्यासाठी जरी महत्वाचं असलं तरी त्यासाठी गाढव काम करण्याची गरज नाहीये. आपल्या आयुष्यामध्ये पैसा कमवायचा आहे का तर हो कमवायचा आहे, पण गाढव काम करून नाही तर स्मार्ट पद्धतीने. ती स्मार्ट पद्धत कुठली तर करिअरच्या सुरुवातीपासूनच ही गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही फक्त जे रुटीन वर्क आहे ना ते रुटीन वर्क कितीही इफिशियंटली केलं तरी तुम्ही खूप जास्त चांगल्या प्रमाणामध्ये ग्रो नाही करू शकणार आहात. आता 2024 मध्ये किंवा जग जसं पुढे चाललंय ना त्या काळामध्ये जर का तुम्हाला ग्रो करायचं असेल तर तुम्हाला एका गोष्टीवरती सगळ्यात जास्त फोकस करायचंय, आपल्या स्किल्स वाढवण्यामध्ये. स्वतःमध्ये अगदी सुरुवातीपासूनच लीडरशिप क्वालिटीज बिल्ड करण्याचा प्रयत्न करा, इनिशिएटिव्ह घ्या, लोकांमध्ये दिसा की तुम्ही काहीतरी करताय. कॉर्पोरेटमध्ये ही गोष्ट सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. ज्या लोकांमध्ये काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्किल्स आहेत त्या लोकांना लवकर उचललं जातं. म्हणून कोणतीही जी तुम्हाला शक्य असेल, जी तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये ऑलरेडी एक्झिस्ट करत असेल अशा काही हाय पेइंग स्किल तुम्ही ज्या कुठल्या फील्डमध्ये काम करताय त्या फील्डमध्ये शोधण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यावरती मेहनत घ्या. तुम्ही तुमचं काम करताय ते एका साईडला चालूच राहू द्या, पण दुसऱ्या साईडला तुमच्यातले स्किल्स ग्रो करतील यासाठी प्रयत्न करा आणि या स्किल्सच तुम्हाला पुढे घेऊन जातील, तुम्हाला चांगला पैसा पण कमवून देतील आणि तुम्हाला एक चांगली रिस्पेक्टफुल आणि मिनिंगफुल लाईफ पण मिळवून देतील. आणि म्हणून मी सांगतोय की खूप जास्त मेहनत नका करू कॉर्पोरेटमध्ये, मेहनत करा पण ती मेहनत ज्याच्यामध्ये तुम्ही पॅशनेट आहात, ज्याच्यातून तुम्हाला चांगली ग्रोथ मिळू शकते अशा गोष्टींवरती करा. आपले एफर्ट्स, आपला वेळ, आपली बुद्धी स्मार्ट पद्धतीने यूज करा. गाढव काम करण्यासाठी यूज नका करू आणि ओव्हर टाइम करण्यासाठी तर अजिबातच नका करू. यापेक्षा अजून काही ऍडिशनल जर का असेल जे तुम्हाला माहिती असेल आणि इतरांना सुद्धा कळलं पाहिजे तर खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगा. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सगळ्या मित्रांसोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून इव्हन त्यांची लाईफ सुद्धा बेटर होईल. अशाच युजफुल व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली आणि आपल्या सगळ्या माणसांची काळजी घ्या. दिस इज सूरज थिटे सायनिंग ऑफ.